तर हम्म. तिने कंटाळे पण तिला जे आलेलं होतं करतानाच हम्म. ते तिने नाविन्याने दूर केलं. हम्म. खरंच विचार केला पाहिजे आपण. हम्म. खऱ्या अर्थानं हम्म. आपण कम्पॅशनेटली एकमेकांना हम्म. भेटतो का? हम्म. फुलाची वाद आपणाशी. बरोबर आहे. इतकं छान म्हटलंय त्यांनी, आपणाची वाद आपणाशी. हा. तर आपला वाद स्वतःशी थांबला हा. की हा. आपला संवाद होतो. बरोबर. म्हणजे मला माझ्या भावनांचं कितपत भान आहे. हा. हा. म्हणजे मला राग आला हम्म. तर मला राग आला हे समजतं का? हम्म. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया प्रस्तुत वर्तमानमध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, नेहमीप्रमाणेच आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेला आहोत, भावनिक बुद्धिमत्ता याविषयी. तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याकडून. नमस्ते सर. नमस्ते. तुमचं नमस्ते. वर्तमानमध्ये खूप खूप स्वागत. आभारी आहे. मंडळी, आपण डॉक्टर बर्वे सरांची थोडीशी ओळख करून घेऊया. डॉक्टर बर्वे सर गेली 35 वर्षाहून अधिक काळ मनोविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांनी 35हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याचबरोबर ते माइंडफुल टीचर म्हणून देखील ओळखले जातात. त्यांना माइंडफुलनेस या विषयामध्ये सुगता आचार्य अशी पदवी मिळालेली आहे. तर सर, आज आपण भावनिक बुद्ध्यांक हो. याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. तर आता मंडळी असं आहे की गेल्या काही वर्षापासून जो आपल्याकडे एकंदर गदारोळ माजलेला आहे, त्याच्यानंतर स्पर्धेचं जग आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं आहे आयुष्यामध्ये. तर ह्यासाठी आपल्याला बुद्ध्यांक अतिशय महत्वाचा आहेच. त्या बुद्ध्यांकाच्या विविध टेस्ट झालेल्या आहेत, त्याच्यानुसार आपण करिअर पाथ निवडतो. पण त्यासोबतच भावनांकही अतिशय महत्वाचा आहे. तर भावनांक हा कन्सेप्ट नक्की काय आहे आणि तो जर आपल्याकडे आपण जास्ती विकसित केला तर आपलं आयुष्य कसं चांगलं अजून जाऊ शकतं याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर सर, तुम्हाला पहिला प्रश्न की आपण भावनांक ही नक्की संकल्पना काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता तू बोलत होतीस तेव्हा पण जाणवत होतं हा. हा. की आपण काय शब्द वापरतो ते महत्वाचं आहे. हो. आता हो. बहुतेक वेळेला इमोशनल इंटेलिजन्सला लोक इक्यू किंवा भावनांक म्हणतात. हो. हो. पण खरं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हा. ही हा. खरी गोष्ट आहे. खरी हा. गोष्ट म्हणजे ही मूळ संकल्पना आहे. होय. सो बुद्धी ही मूळ संकल्पना. हो. हो. बुद्धीचे वेगवेगळे पैलू असतात, ते आपण तपासून बुद्धीचा तुमचा काय स्तर आहे ते आपण शोधत असतो. हम्म. आणि त्याच्या टेस्ट असतात, त्यानुसार तुमचा बुद्ध्यांक किती आहे. हा. एक स्टँडर्ड कॅल्क्युलेट करून असं ठरवलं की 100 आपण म्हणूया की हो. 100 हा नॉर्मल आहे. हो. म्हणजे 90 ते 110 आपण म्हणूया की त्या रेंजमध्ये सर्वसामान्य लोकांचा बेल शेप कर्व मध्ये असतात लोक. आणि हो. काही लोकांचा कमी आणि काही लोकांचा जास्त असतो. हा. हा. त्याला आपण आयक्यू म्हणतो. पण आयक्यू म्हणजे इंटेलिजन्स नाही. आयक्यू म्हणजे फक्त नंबर झाला. हम्म. तसं इक्यू म्हणजे भावनांक फक्त एक नंबर झाला. नंबरला एवढं महत्व नाहीये. हो. हो. त्यात ती जी संकल्पना आहे हा. हा. ती समजून घेतली पाहिजे. बरोबर. जशी बुद्धी एक संकल्पना आहे, हा. हा. त्याच्या वेगवेगळ्या घटकांवरती काम चालू आहे, अजूनही चालू आहे. हम्म. आणि अजूनही आपण बुद्धी मोजतो ती साधारण शैक्षणिक उपक्रमाला, शैक्षणिक कामाला कितपत उपयोगी पडेल अशीच अजूनही आपण बुद्धी मोजतो आहोत. तर भावनिक अंक किंवा भावनिक बुद्धिमत्ता, याच्यामधला बुद्धिमत्ता इंटेलिजन्स हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया. हो. हो. आपण म्हणतो की सेंट्रल ब्युरो ऑफ इंटेलिजन्स, सीबीआय असं आपण म्हणतो. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी अमेरिकेची फार प्रसिद्ध आहे. CIA आणि आपली सीबीआय प्रसिद्ध आहे. त्याच्यामधला इंटेलिजन्स म्हणजे काय? बुद्धी नाही. तर त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये वावरून पसरून लोकांकडनं घेतलेली माहिती आणि ती माहितीची भरण माहिती नाही, महत्वाची माहिती, उपयोगी पडणारी माहिती, सेन्सिटिव्ह माहिती अशी गोळा करून जो एक संच तयार होतो माहितीचा, त्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो. तसंच भावनांचा अभ्यास करून स्वतःच्या आपण आपल्या भावना कशा आहेत, किती आहेत, कितपत आहेत, कोणत्या प्रकारच्या आहेत, कोणत्या भावनिक वातावरणात आपण मोठे अस्तित्वात आहोत, आपल्या भोवताली कोणत्या भावना आहेत याची जाणीव जेव्हा मला होते, समज जेव्हा होते, त्याला भावनिक आपण समज म्हणूया. इमोशनल इंटेलिजन्स असं आपण त्याला सहजपणे म्हणू शकतो. पण भावना या काही नवीन नाहीये. आपल्याकडे भारतीय सौंदर्यशास्त्रामध्ये नवरस तर आहेतच, आणि त्याच्यामध्ये शांतरस आहे 9वा, आणि तसा बिभत्स रस पण आहे, भयरस पण आहे, त्याच्यामध्ये भीती रस पण आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे रस आहेत. नवरसांनी युक्त असं आपलं माणसाचं जीवन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच अनेक प्रकारच्या भावना माणसाच्या मनात असतात, आणि त्या भावना आपल्याला
कधी कधी पुढे नेत असतात तर मागे खेचत असतात. हम्म. उदाहरणार्थ आपण घाबरलो तर भीती वाटली तर आपण काही पुढे करू शकत नाही, आणि हम्म. आपल्याला जर आपल्या भावना जर तयार असल्या तर आपण हम्म. पुढे जाऊ शकतो. मला सहज लगेच आठवण झाली हा. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये तो विषाद योग म्हटलं हो जातं. हो हो. म्हणजे काय तर अर्जुनाला आयत्या वेळी मी काय निर्णय घेऊ हे कळत नाही. हम्म. म्हणजे निर्णय काय आहे हम्म. हे माहिती आहे की आता मला हम्म. युद्ध करायचंय, हम्म. मग मी तो घेऊ की नको. हम्म. हेच तो सांगत असताना तो हम्म. सांगतो की बघ, हम्म. माझ्या शरीराची अवस्था पण बदलली आहे. हम्म. सीदंती मम गात्राणि मुखम च हो परिशिष्यति हो असं हो. तो म्हणतो. हा हा. आणि माझं शरीर तप्त झालेलं आहे, हम्म. आणि माझ्या हातातला घाम आल्यामुळे हम्म. माझं धनुष्यबाण खाली गळून पडलंय, हम्म. असं तो म्हणतो. आणि शेवटी म्हणतो भ्रमतीच्या महिमाना, म्हणजे हम्म. माझं मन आता भरकटतंय. हम्म. म्हणजे अर्जुनाला त्या हम्म. क्षणी हम्म. त्याच्या हम्म. भावनांची समज आहे, हम्म. आणि या भावनामुळे काय युद्धावर परिणाम होऊ ते शकतो, देखील माहिती आहे त्याला. निर्णयावर काय हा परिणाम होऊ हा. शकतो, हे मला कळत नाही. त्यामुळे परमेश्वरा तुम्हाला आता मला सांग. मला काहीतरी सांग. हो हो. म्हणजे आपल्याला या हा अशा प्रकारच्या ज्या संकल्पना असतात हा हा. त्याचा आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो हा हा. तेव्हा आपल्याला त्याची पाळंमुळं कुठे भारतीय तत्वज्ञानात, कुठे हो. परदेशामध्ये, सगळ्या गोष्टीचा आपण हम्म. अभ्यास करायला लागतो, आणि आपल्याला कळतं की खूप महत्वाची गोष्ट आहे. हम्म. फक्त आपण काय करत असतो की विज्ञानाच्या मदतीने ती हम्म. अधिक आपण तावून सुलाखून घेतो, हम्म. ती पारखून घेतो, हम्म. त्याचे कंट्रोल निर्माण करतो, हम्म. आणि त्याच्यावरती अनेक प्रकारचे रिसर्च करतो, हम्म. संशोधन करतो. हम्म. उदाहरणार्थ आपण भावनिक बुद्धिमत्ता जर हम्म. आपण म्हटलं हम्म. तर त्याच्यावरती मेंदूचा आपण अभ्यास केलेला आहे खूप, हम्म. आणि मेंदूच्या अभ्यासाप्रमाणे आपण भावना समजून घेत हो असतो. हो. सो हे मोठं शास्त्र आता हा विकसित हा झालेलं आहे, हा. आणि ते महत्वाचं आहे याचं कारण पोस्ट कोविड काळात आपण वावरतो आहोत, हो. ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या भावना बिथरलेल्या आहेत. आपल्याला ठाऊक आहे आत्ता कुठे आपण थोडस सावरायला लागलोय तर जरी हम्म. सुद्धा कोणाला सर्दी खोकला झाली हम्म. तरी सुद्धा आपले हृदयाचे ठोके चुकतात की अरे हो हो. बापरे, काय होईल. मास्क लावायला हा पाहिजे होता. तर ही आपल्या मनाची थरथर होते. हा हा. हे सगळे ही दिस इज ऑल अबाउट इमोशनल इंटेलिजन्स. हम्म. आणि तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तर आपल्याला हो या हो. गोष्टीचं मोठंच भान बाळगायला बरोबर. आहे. हा तर भावनिक इंटेलिजन्स आपण जेव्हा अप्लाय करतो हा माणसाला हा तेव्हा माझ्याकडे त्याचा चांगला शब्द आहे. हा हा म्हणजे मला माझ्या भावनांचं कितपत भान आहे. हा हा. म्हणजे मला राग आला हम्म. तर मला राग आला हे समजतं का. आपण हम्म. खुद म्हणजे रागाच्या भरात काहीतरी बोललो हम्म. म्हणजे मला राग आलेलाच कळला नाही, हम्म. मला भानच राहिलं नाही, मी हम्म. काहीतरी बडबडत गेलो. हम्म. म्हणजे राग आल्याचं मला भान आलं, तो भावनिक समज आहे. हम्म. असा मोठा एक विस्तृत अर्थ आपण समजून बरोबर. घेतला पाहिजे. तर ह्या भावनांकाचे जे संशोधन झालेलं आहे हा हा, तर त्याच्यामध्ये तो भावनांक विकसित करण्याचे हा किंवा व्यक्ती अधिक प्रगल्भ होण्यासाठी हा भावनांक जो विकसित करायचा आहे त्याच्यामध्ये कोणकोणते टप्पे मानले गेले. आता महत्वाचा मुद्दा हा आहे हा की भावनिक समज हा. ही प्रशिक्षणाने, हो ट्रेनिंगने हो आपण ती विकसित करू शकतो, जोपासता येते समज. हो हो. ते तुम्ही 4 आता टप्पे सांगितले ना, 4 टप्पे चौकोन, हा ते तेच सांगा ना मला सांगतो मी परत. तुम्हाला. हा परंतु आयक्यू हा असा आहे, म्हणजे हा. तुलना आपण जर हो केली हो. तर हा. आयक्यू मध्ये एक आपल्याला अंक मिळतो, त्याच्यात आपण एक म्हणजे 19-20 असा फरक करू शकतो. हम्म. आपण ते अधिक शार्पन करू शकतो. आपल्याकडे सूर्य ती बोथट झाली तर आपण हम्म. शार्प करतो, हम्म. त्याप्रमाणे आपण बुद्धीच्या काही फॅक्टर्सचा, घटकांचा आपण थोडा विकास करू शकतो. हम्म. पण भावनांची जी समज आहे हम्म. ती अनुभवाने, हम्म. आत्मपरिचयाने, हम्म. इंट्रॉस्पेक्शनने, हम्म. मेडिटेशनच्या मदतीने हम्म. आपल्याला ती अधिक चांगली कळते, आपल्याला समजते, उमजते. हम्म. इतकंच काय, ती आपल्याला आपणच नाही तर मग मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत, समाज आहे, मित्रमंडळी आहेत, हम्म. शत्रू असतील कदाचित, त्यांच्या भावना काय ते आपल्याला कळू शकतात. हम्म. आणि आपण त्या भावनांची आपण म्हणतो, खूपदा असं म्हणतो की याची आणि माझी ना तार खूप छान जमली, हम्म. आमची वेवलेंथ सारखी आहे. हम्म. म्हणजे मला, आणि समजा तो आपण गप्पा मारतोय, मला हम्म. कळेल की अरे हिच्या भावना मी पटकन ओळखू शकतो, तीही हम्म. माझ्या भावना ओळखू शकते, हम्म. आणि आपण एकमेकांच्या भावना समजून घेऊन आपला संवाद पुढे जाऊ शकतो. हम्म. म्हणजे अ, भावना हा जर आपण एक विषय घेतला, हम्म. भावनिक समज, हम्म. तर त्याचे 4 भाग आपण करू. हम्म. म्हणजे प्रेक्षकाने आपण एक चौरस काढावा हा हा आणि एक आडवी उभी रेख काढून हा त्याचे 4 तुकडे करावेत. हा अगदी हा. सोपं आहे ते. हो. आणि त्याच्यामध्ये 4 भागामध्ये 4 गोष्टी कोणत्या लिहायच्या ते सांगतो आता. हम्म. एक पहिली गोष्ट म्हणजे हम्म. मला माझ्या भावनांची कितपत जाणीव आहे. हम्म. म्हणजे मला माझ्या भावना वाचता येतात का, हम्म. मला माझ्या भावना समजतात का,
त्याचप्रमाणे माझ्या भावना आत्ता या क्षणी किती तीव्र आहेत, किती मध्यम आहेत, का अगदी निसटती आहे जाणीव, याचा मला अंदाज करता आला पाहिजे. हा पहिला चौकोन. हा पहिला चौकोन आहे. मी त्याच्यात म्हणजे स्केल करू शकतो. मला राग आला ना, तो 7च्या आकड्यापर्यंत 1 ते 7 मला असं म्हणू शकतो. म्हणजे पहिल्या चौकटीत आपण आत्मसमज, स्वतःची समज, आपण स्वतःची भावनिक समज म्हणूया. दुसरी चौकट आहे या बाजूची, ती अशी की आपण म्हणतो की माझ्यावरनं मी जगाला ओळखू शकतो. म्हणजे आता आपण बोलतो आहोत, तर बोलता बोलता मला लक्षात येत आहे की संध्याच्या मनामध्ये काय काय भावना असू शकतील. आता तिच्या मनामध्ये एक उत्सुकता ही भावना आहे, एक प्रकारची अशी भावना की अधिक जाणून घ्यायचं आहे, ते वेळात जाणून घ्यायचं आहे, सरांनी पाल्हाळला होता कामा नये. तर अशी एक जपणूक तुझ्या मनामध्ये भावना असते, हे मला कळलं पाहिजे. नाहीतर मी तुला तुझे प्रश्न काय, त्या प्रश्नाची तुझी उत्सुकतेने तू प्रश्न विचारतेस हे जर मला कळलं तर त्या उत्सुकतेला मी प्रतिसाद देत असतो. म्हणजे माझी समज, माझ्या बरोबरच्या व्यक्तीची समज, मग ती व्यक्ती माझा मित्र असो की आणखीन माझा मित्र नसणारी व्यक्ती असो, अनोळखी व्यक्ती असो, त्याच्याशी माझी पटकन मला समज येते त्या व्यक्तीची. आपण कधी कधी जाताना, अगदी साधं उदाहरण देतो मी, आपण जाताना आपण नवीन गावात गेलो, आता जीपीएसलाही होत नाही, पण आपण नवीन गावात जातो, अरे अमुक ठिकाण कुठे आहे, तर त्या माणसाने, हा तुम्हाला तिकडे जायचं आहे ना, हा मग मी सरळ जा, डावीकडे वळा, तुम्हाला पटकन मिळेल. आता याच्यामध्ये मी तो शब्द वापरला नाही, पण या माणसाला अडचण आहे आणि त्याला पटकन काहीतरी सांगितलं पाहिजे, अशी समज मला झाली. पण त्याची म्हटलं की जाणं सरळ मिळेल. तर याच्यामध्ये मला तुम्हाला काय वाटतंय ह्याची मला समजलं नाही, मी परवाच केली नाही. म्हणजे मला ही दुसरी चौकट आपली होती. तिसरी मीच्या खालची चौकट आहे ती म्हणजे मला माझ्या भावना उमजतात, समजतात आणि मी त्या रेग्युलेट करत असतो. आता खूप महत्वाचा शब्द मी वापरलेला आहे, रेग्युलेट. कारण खूपदा असं म्हणतात, तू तुझ्या भावनांवरती कंट्रोल ठेव, असं आपल्याला सांगतात. अरे रागावतोस कसा, राग तुझा कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे, असं आई वडील, शिक्षक, मित्रमंडळी सगळे सांगत असतात. नवरा बायको, बायको नवरा सांगत असते, याचा ना रागावर कंट्रोलच नाही, किंवा ही रागावली की बडबड करायला लागते, असं आपण म्हणत असतो. तर कंट्रोल हा शब्द मला घाबरवतो. म्हणजे का, तर स्विच ऑन आणि ऑफ असं त्याचा अर्थ होतो. पण आपल्याकडे कसं आहे, पंखा आपण ऑन आणि ऑफ करतो, परंतु पंख्याचं खरं महत्व कधी आहे, जेव्हा ते रेग्युलेट करतो. म्हणजे थंडी वाजत असताना जर आपला पंखा जोरात फिरायला लागला तर आपल्याला तो पंखा नकोसा वाटतो, आणि उकडत असताना आपण जो तो 2-3 वर ठेवला की नाही अरे फास्ट कर. म्हणजे आपण काय करत असतो, तर आपण रेग्युलेट करत असतो. ऑन आणि ऑफ पेक्षा रेग्युलेशन करता येणं महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या मनातल्या भावनांची तीव्रता, त्यातले वेगवेगळे गुण, म्हणजे मला जर समजा वाईट वाटत असेल तर वाईट वाटत असताना, वाईट वाटणं मी एक्सप्रेस करत असताना मला राग आलेला असतो. हे मला कळतं की आता 2 क्षणापूर्वी रडत होतो, आता मात्र मला हसू येत आहे किंवा मला राग आलेला आहे. तर हे मला रेग्युलेट करता आलं पाहिजे, मला कळलं पाहिजे. कंट्रोलमध्ये दाबणं येतं, रेग्युलेट एक्सप्रेशन पण आहे. तर मला हे माझी भावना मला रेग्युलेट करता आलं पाहिजे. तिसरा आपण म्हणूया चौकट. चौथी चौकट अगदी सहज आहे, ती म्हणजे जर मी माझ्या समोरच्या व्यक्तीच्या भावनांची स्थिती ओळखू शकलो, तर मी माझ्या वागण्याने, माझ्या बोलण्याने त्या व्यक्तीला स्वीकारून, ऐकून त्या व्यक्तीच्या भावना पण रेग्युलेट करू शकतो. त्या व्यक्तीशी बोलत असताना मी किती कौशल्याने बोललो आणि किती कौशल्याने तिच्या भावनांना वाट काढून द्यायला मोकळीक दिली आणि संवाद पुढे नेला. केवळ संवाद नाही तर आपलं नातं पण अधिक पक्क झालं. उदाहरणार्थ, मला वाटलं की आता संध्या खूप चिडली आहे. मी म्हटलं, चिडतेस कशाला, असं जर मी म्हटलं तर संध्या काय म्हणेल, चिडीन जा, तुला काय करायचंय, असं येणार. कारण मी म्हटलं चिडू नकोस, मी कंट्रोल केला. त्याच्याऐवजी मी अगदी साध्या भाषेत म्हटलं, संध्या तुला राग आलाय का,
तर प्रतिक्रिया वेगळी तर ती प्रतिक्रिया वेगळी असेल. हा, हा, मग ती म्हणाल की हो, राग आलाय मला. हा, हा. खूपच राग आलेला दिसतोय. हो, कारण ना अशी अशी घटना घडली म्हणून मला राग आला. अरे च्या, असं घडलं का? अच्छा. मी काहीतरी बदल करतो, म्हणजे हम्म, माझा आवाज मोठा झाला म्हणून कदाचित राग आला हम्म, असेल तुला. हम्म. तर मी आवाज माझा नियमित करतो, जरा कमी करतो, म्हणजे आपल्याला सहज बोलणे. तू म्हणेस बरोबर आहे. हा, हा, आता कसं वाटतंय? नाही, हा, आता मला ठीक वाटतंय. हा, म्हणजे हा जो प्रश्न होता ना, हा, हा. की जिथे आपल्या रागाच्या भरात हम्म, आपण काहीतरी बोललो, काहीतरी केलं, हम्म, किंवा दुसऱ्या माणसाला समजून घेतलं नाही, हम्म, की पहिलं स्वतःला समजून घेतलं नाही, हम्म, तर मग आपला संवादाचा विसंवाद होतो हम्म, आणि त्यातनंच आपलं नातं बिघडू शकतं. म्हणून हम्म, तुकोबांनी म्हटलंय की हम्म. आपुलाचे वाद आपणाशी. बरोबर इतकं आहे. छान म्हटलंय त्यांनी, आपणाची वाद आपणाशी. हा, तर आपला वाद स्वतःशी थांबला हा, की हा. आपला संवाद होतो. बरोबर. हा संवादाने आपलं संवादच चांगला व्हायला पाहिजे असं नाही. हम्म, तर या संवादातनं आपलं नातं हम्म, अधिक अर्थपूर्ण होतं. त्या नात्यातलं आपल्याला हम्म, एक नात्याचा एक हम्म, दृढता कळते. हम्म, नात्याचे वेगळे पदर उलगडता हम्म, येतात हम्म. आणि आपल्याला ते नातं अधिक प्रेमाचं आणि विश्वासाचं करता हो, येतं. हो. तर भावनिक समज हम्म, याचा हेतू तरी काय आहे? हम्म, तर आपली नाती आपण स्वतःशी असलेलं नातं, हम्म, दुसऱ्याशी असलेलं नातं, हम्म, स्वतःशी असलेल्या नात्यातले वेगवेगळे पदर समजून घेणं हम्म. आणि दुसऱ्याशी पण असलेल्या नात्यातनं त्याच्याशी समजून घेणं. त्यामुळे दुसऱ्याशी समजून घेताना हा, हा, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कोणता असतो? हा, त्याला हा. आम्ही एम्पॅथी म्हणतो. हो. एम्पॅथी म्हणजे सिंपथी नाही. हम्म, सिंपथी म्हणजे तू रडायला लागलीस तर मी पण हम्म, रडायला लागलो. हम्म. तर तुला वाटेल की अरे, जी रडते आपण रडतो. हा, 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 तर त्याच्याऐवजी म्हटलं की अरे, संध्याला वाईट वाटतंय. हा, हा, संध्या तुला खूप वाईट वाटतंय असं वाटतं का हा, मला? हा, हा, हा. कॅन आय हेल्प यू? हम्म, तर तू म्हणशील की आत्ता तर नाही, पण जरा मला 5 मिनिटं वेळ दे. हम्म, टाइम आउट करते, जरा हम्म, शांत होते आणि मग बोलते. हम्म, तर हे सगळं कसं घडलं? हम्म, तर माझ्याकडे हे स्किल होतं हम्म, की ज्याच्यामध्ये मी असं म्हटलं की मला संध्याची मनस्थिती कळते हम्म, आणि मी ती मनस्थिती अशी कशी तू रागावलीस असं हम्म, न म्हणता हम्म, तू रागावलेली दिसतेस असं मी हम्म, स्टेटमेंट केलं की तुझा आवाज खूप मोठा आहे असं मी म्हटलं. अगदी अगदी हम्म. स्पष्ट म्हणायचं. जजमेंट न होता जजमेंट न स्टेटमेंट होता केला. मी स्टेटमेंट केलं हा. की अरे, तू रागावू नकोस असंही हम्म, म्हटलं नाही. तू हम्म, आवाज मोठा झालाय तुझा, हम्म, अस्वस्थ झालीस का हम्म, असं हम्म, मी म्हणू शकतो. हम्म, तू से हा, हम्म. कॅन हेल्प यू? मग बरोबर. मी कदाचित गप्प पण बसेल. म्हणजे हम्म. हेल्प म्हणजे तुला अगदी अंजारून गोंजारून असं हा, नसेल. हा, कदाचित मी ठीक आहे, आपण जरा 5 मिनिटं हा, गप्प हा, राहूया, हा, हा. म्हणजे आपल्याला कळू शकेल. हो, सो हो. ह्या एम्पथी, हम्म, याला बुद्धाने करुणा असं म्हटलं. हम्म. म्हणजे करुणा ही एम्पथीपेक्षा एक मोठी बहीण आहे ती. करुणा बरोबर. एक पाऊल पुढे टाकतात, म्हणजे हा, की हा. आपण व्हॉट कॅन आय डू फॉर यू? हो, आय हो. एम रिचिंग आउट टू यू. बरोबर. तर हे सगळे हा. ही सगळी भावनिक समज आहे. आणि ही भावनिक समज आता इतकी महत्वाची का वाटते आहे? हम्म, कारण बघा, आपल्याला स्वतःलाच सतत मॅनेज करावं लागतंय. हम्म. कुठेही जाताना मग तुम्ही बस मिळाली नाही तरी आपली चिडचिड होते, हो, ट्रेनमध्ये गर्दी असली तरी हो, चिडचिड हो, होते, हो, आपल्याला काही झालं तरी हो, आपली हो, चिडचिड होते. हो, हो, एक महत्वाचा मुद्दा सांगतो जो हो. पटकन लक्षात हा, येत हा. नाही. तो या भावनिक समजीशी खूप जवळचा त्याचा संबंध हा, हा. आहे आणि तो रोजच्या आयुष्यातला आपला आहे. हा, हा. मी त्याला इमोशनल रेसिड्यू असं म्हणतो. अच्छा, म्हणजे म्हणजे हा, रेसिड्यू हा. रेसिड्यू म्हणजे काय? आपण हो, साधं उदाहरण देतो हो, हो, हो. अगदी. हा, आपण चहा गाळून पितो. हा, हा. आणि चहा पीत असताना हा, हा. आपल्याला चहाच्या पत्तीचा बारीक सरीक जरी जिभेला कळाला. स्पर्श हो, झाला तरी हा, आपल्याला आवडत नाही. हो. आपण तो थुकून टाकतो, हम्म, म्हणजे काय, चहा पण नाही हम्म, गाळता येत असं हम्म, आपण म्हणतो. हम्म, तर तो जो कण असतो ना, हम्म, तो चिकटतो. हम्म, हं? हम्म, आणि तो आपल्याला त्रास देत असतो. हम्म, तसे इमोशनल रेसिड्यू असतात. हम्म, आणि आज जर बघितलं तुम्ही हम्म, कार्यालयामध्ये, हम्म, तर सगळी माणसं इमोशनल रेसिड्यू घेऊन येतात. हम्म. म्हणजे घरच्या वातावरणाचा जो परिणाम माझ्यावर झालेला असतो तो मी ऑफिसमध्ये घेऊन जातो. हम्म. ऑफिसमधल्या वातावरणाचा तो जो घरी रेसिड्यू असतो तो जवळचा. मी घरी घेऊन येतो. हा, आणि घरी माझी पत्नी मला म्हणे, चिडलास का? तू असं वागलीस म्हणून. अरे मी काय केलं? हा. की ऑफिसमध्ये हे सारखं बॉस असंच बोलत ह्याचे यांच्या बायकोशी भांडण झालं ना, इथे येऊन किटकिट किटकिट सुरू होते. हम्म, मग ती किटकिट कुठे व्यक्त करते? हम्म, ती किटकिट तिला हँडल नाही करता येत. हम्म, मग ती उलटून देते ना, मग ती हम्म,
दुसऱ्या हाताने बॉस पर्यंत पोहोचवते, जास्त वेळ लावते, आता बसेल बोंबलत असं म्हणते. म्हणजे काय, आपण सारखा इमोशनल रेसिड्यूचा खेळ खेळत राहतो. चिखलफेक असते ती आणि आपल्याच लक्षात येत नाही. तर जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने भावनिक समज येते, तेव्हा आपल्याला कळतं की माझ्या मनातल्या भावनिक रेसिड्यूचं मी काय करतो आहे. म्हणजे अगदी म्हणजे मी कॉर्पोरेटमध्ये शिकवत असतो, तर मी सांगतो, तुमची एक मीटिंग एका हॉलमध्ये आहे आणि दुसऱ्या हॉलमध्ये दुसरी मीटिंग आहे, किंवा हे एक लोक निघून जातात, दुसरे लोक येतात, मध्ये तुम्ही काय करता? नाही, आम्ही चहा पितो, कॉफी पितो. म्हटलं ना, तुम्ही एक 5 मिनिटाचा ना एक इमोशनल ब्रेक घ्या ना, जिथे आधीचा इमोशनल रेसिड्यू साफ करा. म्हणा की या गोष्टीचा मला राग आला, आता तो राग काही कामाचा नाही, ते नवीन टीम येते, त्यांच्याशी मी पण नए सिरे से शुरू करेंगे, नवीन पुस्तक उघडूया, बॅगेज तिकडे सोडून दे आणि पुढे जाऊया. पाहिजे तर 5-6 वेळा चांगला दीर्घश्वास घेऊन निश्वास सोडूया. म्हणजे ते इमोशनल रेसिड्यू जर काढायचं असेल ना, तर प्राणायामासारखा उत्तम उपाय नाही. दीर्घश्वास सोडला की तुझा कचरा असतो तो जातो, कारण क्लटर आपण जमा करत असतो. सर, त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा होते की आता हे तुम्ही मोठं झाल्यावरचं सांगितलं, पण आता कसं आपण लहान मुलांना छान सवयी लावायच्या, लहानपणी चांगल्या सवयी लावाव्या असं म्हणतो, आणि आत्ताचे पालक तर खूप अवेअर आहेत, म्हणजे विविध करिक्युलर ऍक्टिव्हिटीना त्यांना घातलं जातं लहान वयापासूनच. म्हणजे मुलांचा IQ छान होईल यासाठी खूप प्रयत्न केले जातात, अगदी जन्मपूर्व अवस्थेपासूनच ती काळजी घेतली जाते. तर त्या मुलाचा भावनांक, जे इमोशनल कोशंट आहे, तो देखील खूप छान विकसित होऊन त्याला पुढे खूप चांगला उपयोग होईल, या दृष्टीने पालकांनी काय केलं पाहिजे मुलाला घडवताना लहानपणी? संध्या, खूप गंमत झाली आहे. एक म्हणजे अशी की पूर्वीच्या काळी भावनांचं दमन, कंट्रोल 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 असं करायचं, की रागून बोलायचं नाही, मोठ्याने असं बोलायचं नाही, डोळे वाटून बघू नकोस, डोळ्याला देऊ नकोस, खाली मान घालून बस, हसायचं नाही, मोठ्यांचं ऐकायचं, हाताची गडी तोंडावर बोट. लहानपणची शाळा. चांगला मुलगा कोण, की जो हाताची गडी तोंडावर बोट ठेवून बसतो, म्हणजे बोलू नका. आता थोडं लिबरल आहे, आता अबंडन्स आहे, त्याच्यामुळे मुलं मोकळेपणे बोलत असतात, तर ते कधी ओव्हरस्टेप करतात. त्यामुळे मग आपल्याला लागतं, अरे वडिलांना असं उलटून बोलतोस, नाही काय तू मला सांगतेस बोल म्हणून मी बोललो. आणि मुलांच्या भावनांची अजिबात कदर केली जात नव्हती, आणि आता मुलांच्या भावना फारच जोंबाळल्या जात आहेत, अगदी अंजारून गोंजारून. आमच्या बब्याला अजिबात कंटाळा सहन होत नाही. रॉंग. कंटाळा सहन करता आला पाहिजे. हे जर आज कळलं ना, तर सगळ्या सोशल गेम्स जी चाललेली आहे ना, ती सवय सुटेल. कारण मला सारखा कंटाळा येतो, सतत एंगेज राहायचं, कारण मला स्वतःशी संवाद नाही करायचा. मला कंटाळा आला तर मला कंटाळ्यावरती कव्हर घालायचंय आणि मग कशात तरी गुंतायचंय, म्हणजे मी कंटाळ्यापासून पळून जातो आणि मला वाटलं मी कंटाळा कंट्रोल केला. तर ही जी कंटाळ्यापासून पळून जाणं आहे, हे थांबवून कंटाळा आपण स्वतःला हँडल करता आला पाहिजे, पालकांना आणि मुलांना. म्हणजे आपण कंटाळा सहन करायचा म्हणजे तरी काय, तर तोचतोपणा आलेला असतो. तो तोचतोपणा जर मला दूर करायचा असेल तर मी काय करू शकतो, म्हणजे माझ्या भावना, जरी मी असं नेहमी म्हणतो की भावनिक समजमध्ये एक महत्वाची गोष्ट असते, म्हणजे आपल्याला भावना समजून त्या शब्दात व्यक्त करता आल्या पाहिजे. लहान मुलांना रडणं ही एकच एक्सप्रेशन असतं आणि अस्वस्थपणा एकच गोष्ट. म्हणजे त्यांची नॅपी भिजली तरी ते रडतात, भूक लागली तरी रडतात, आई भिजली तरी रडतात. हे आपलं बदलत जातं ना, आपल्या सगळ्या भावनांचे छोटे छोटे पदर कळत जातात आणि त्यांची आपण नावं देत जातो. एक दुःख शब्द घेतला तरी त्याला अनेक शब्द, दुःख आणि शोक मध्ये फरक आहे ना, ते आपल्याला कळायला लागतं. तसं आपण म्हणू शकतो की माझा कंटाळा कितपत आहे, मग 1 ते 7, 1 ते 10 मध्ये कुठे आहे, मग 1 ते 2 मध्ये असलं तर मी काय करतो, 7 पर्यंत गेला तर काय करतो, असं आपण स्वतःशी जरा एक गणित करू शकतो, सांभाळू शकतो. आणि माझा कंटाळा हा मला सारखं नाविन्याची आवड असल्यामुळे होतं, पण जी गोष्ट जुनीच असते त्याच्यामध्ये मी नाविन्य शोधू शकतो ना, की एकच गोष्ट वेगळ्या प्रकारे मी करू शकतो. आणि स्त्रियांना खूप चांगलं समजतं, हे जमतं. खूपदा ते म्हणतात, आज ना बटाट्याची भाजी जरा मी वेगळीच करून बघितली. म्हणजे काय, तिने
कंटाळे पण तिला हम्म, जे आलेलं होतं हम्म, करतानाच हम्म, ते तिने नाविन्याने दूर केलं. हम्म, हम्म, हे जसं आपल्याला हम्म, रेसिपीच्या बाबतीत कळतं, हम्म, तसं जीवनाच्या बाबतीत पण कळायला पाहिजे. बरोबर. आणि तो कंटाळा हँडल करायला हम्म, मुलांना शिकवणं हा, आणि स्वतः शिकणं हम्म, हे खूप महत्वाचं होऊन बसलं हम्म, आहे. हम्म, त्याचप्रमाणे जुनी एक आपले मागील पानावरनं पुढे चालू हो असलेलं हो, आपलं पालकत्व आहे, हा, ते म्हणजे मुलांनी रडायचं नाही हम्म, आणि मुलींनी रडलं तरी चालेल. ती हम्म, हळवी आहे फार ना, त्यामुळे जरा हम्म, तिला सांभाळून घ्यायचे. तिच्या हम्म, समोर असं बोलू नका प्रोटोटाइप तुम्ही. करून हा, टाकलंय प्रोटोटाईप असं. करून टाकलंय. ते हा, स्टिरिओटाईप आहे की हा, ती अच्छा. ना हळवी आहे, मुलगी हम्म, हळवी असते ग, हम्म, तू हम्म, रडलीस तरी ना स्वाभाविकच आहे हम्म, असं आपण म्हणतो. हो, किंवा मुला रडू नको, हा, हा, मुलासारखा असून रडतोस काय, हा, असं आपण रागावून बोलतो. हो म्हणजे हो, त्या मुलाला सांगितलं जातं की रडणं हे मुलींचं काम, न हम्म, रडणं हे मुलांचं काम. म्हणजे हम्म, त्याचा राग, त्याचं दुःख कंट्रोल केलं पाहिजे. हम्म, सो कंट्रोल शब्दाचा हो मी जो हो हो, नाकारला त्याचं हो कारण हो इथे हो, आहे. हा, सो भावना सगळ्यांच्याच मनात असतात. हम्म, सगळ्यांच्याच मनातल्या भावनांची हम्म, तीव्रता कमी जास्त असू शकते, म्हणून ते हम्म, 1 ते 10 मध्ये आपण तिची हो मोजणी करत हो असतो. हो, सो सगळ्या प्रकारच्या भावना सगळ्यांना जाणवत असतात. हम्म, त्या आपण ओळखतो हम्म, आणि त्यांचं काय करायचं ते ठरवू शकतो. म्हणजे हम्म, प्रत्येकाला मला राग आला तर दुसऱ्या मला थोबाडीत मारावीशी वाटते हम्म, असं असं नाही. हम्म, राग हँडल करायचा म्हणजे माझा राग आलेला हम्म, मी कसा सहन करू. तर हम्म, पूर्वीच्या काळी कसं होतं ना, हम्म, राग आला की 10 आकडे मोज. हो हो, मग ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लगेच चालायचं. हा असं हा, नेहमी आमच्या हा हा, वर्गात चालायचं. हा हा, तर ते इतकं सोपं आहे संध्या. हम्म, आपल्याला कोणी सांगितलं नाही हे. हो, भावनिक समज कशी वापरायची हम्म, ना आपल्या शिक्षकांना ठाऊक होतं ना आपल्याला. हम्म, त्यामुळे 1 ते 10 आकडे मोजा म्हणजे काय? हम्म, अरे 1 ते 10 लांब श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. हो, 10 वेळा नाही जमले तर 20 वेळा करा. हम्म, त्या श्वास घेऊन सोडल्याने हम्म, तुमच्या भावनांची तीव्रता कमी हो होते. हो हो, अगदी साधं होतं. इतकं साधं हा होतं. हा, 1 ते 10 आकडे भरभर भरभर नाही मोजायचे. हम्म, 1 ते 10 आकडे मोजून एक श्वास घ्या. हा हा, असं जरी सांगितलं असतं तर हा, मला असं वाटतं त्या बरोबर, शिक्षकांचं आणि आपलं बरंच बरं झालं असतं. बरोबर, पालकांचं पण होऊ शकेल. बरोबर, त्यामुळे भावनिक समज येणं, हा ती हा, सांभाळणं, बरोबर. ती रेग्युलेट करणं हो, महत्वाचं आणि आहे. तुम्ही कसे व्यक्त होताय पालक, म्हणजे आता जसे नृत्याच्या क्लासला घालतात, गायनाच्या घालतात ना, तर ते एक अभिव्यक्ती आहे, ते शिकलं पाहिजे, मला मान्य. पण त्याबरोबरच घरी जे घरातली जी ज्येष्ठ मंडळी किंवा अन्य मंडळी जे वागत असतात, जसं बोलत असतात, त्यांचा संवाद जसा असतो, उच्चार जसे असतात, ते सगळं मुलांच्या कानावर बरोबर आहे. पडतंय. अगदी, तसा त्यांचा भावनांक विकसित होत जाणार आहे. अगदी बरोबर आहे. हं, आम्ही नेहमी असं पालकांना म्हणतो की हो चिल्ड्रन डू व्हॉट यू डू. हो हो चिल्ड्रन डोंट डू व्हॉट यू से. हो, तुम्ही जे बोलत असताना ते नाही, तुम्ही जसं वागत असताना तिथे करतात. ऑब्झर्व कारण तुम्ही करताय. मॉडेल असतं ना. हा हा हा, बाबा चिडला की मग काय कसं काय आलं. काय काय बोलायला लागतो. मग हा, मुलाला पण परमिट मिळतं. हो मी हो पण हो, बोलणार, हा अगदी बापासारखा आहे. हा चिडला ना की असंच बोलतो. हा, आई ऑलमोस्ट त्याला अजून प्राऊडली स्टॅम्प सांगत मिळतो. असते. आणि मग आजोबा असं म्हणून की अरे बापाच्या वळणार गेला रे बाबा हा हा मुलगा. आजी म्हणते ना यांचं घराणंच असं, मामांजी पण असं. अरे ते क्या सगळे यार, स्टॅम्पिंग करतात म्हणजे त्याच्यावर. स्टॅम्पिंग करून परमिशन, हा हा, रागवायला परवानगी असं. हम्म, सो हे याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. हम्म, आणि हे भान आपल्याला कुठूनही शिकता येतं. हम्म, म्हणजे भान शिकायला आपलं मन तल्लख असलं पाहिजे, हम्म, तयार असलं पाहिजे, हम्म, चतुराईनं ऐकता आलं पाहिजे, हम्म, पाहता आलं पाहिजे. हम्म, मी तर लोकांना म्हणतो की तुम्हाला भावनिक समज यायला पाहिजे असेल ना, हम्म, तर डोळे उघडून पहा जगाकडे, म्हणजे तुम्हाला कळेल कसं आहे. हम्म, तर मी एक छोटं नेहमी जी चौकट मगाशी आखून दिली ना, हो हो, ते एक छोटंसं गाणं सांगतो तुला. अरे वा, छान. हो, लोकांना गंमत वाटते, काय तुम्ही गाणं काय म्हणता आणि हम्म, शिकाय असं माझे मित्र हा, म्हणतात की. पण नाही, ते गाणं अगदी छान आहे. बरोबर. ते गाणं आहे माया नावाच्या चित्रपटातलं, सलील चौधरीचं म्युझिक आहे, तलत महमूद आणि लता दीदींनी गायलेलं आहे. हम्म, आता मी ते गात नाही हा कारण लोकांनी बघावं असं वाटतंय मला. हा हा, तर ते शब्द असे आहे की तो नायक, म्हणजे गाण्यातला जो नायक आहे तो असं हम्म, म्हणतो, हम्म, इतना ना मुझसे तो प्यार बढ़ा हम्म, कि मैं एक बादल आवारा. हम्म, असं तो तिला म्हणतो. हो, आणि त्याच्यामध्ये काय आहे, हम्म, या एका वाक्यात मला खूप सांगता येईल. हा हा, इतना ना मुझसे तो प्यार बढ़ा, म्हणजे हम्म, त्याला कळतंय की ती ना माझ्यावर खूप प्रेम प्रेमात आहे. करते बरं का. हा हा, म्हणजे इतना ना मुझसे, म्हणजे 1 to 10 मध्ये बघतोय तो. हम्म, इतना ना मुझसे तो प्यार बढ़ा, हम्म, इतकंच काही तिचं प्रेम वाढत चाललंय माझ्या प्रती. हो हं? हो, हे मला कळतंय. हा हा, आणि मला कळतंय याचं हे पण त्याला कळतंय. हा हा, आणि मग तो तिला सांगतो हा, की बघ,
कि मैं एक बादल आवारा, हो हो. आणि का मैं खुद बेघर बेचारा. अरे हं, मग तो सांगतो की मला याची जाणीव आहे हं, की मला माझं ठिकाण नाहीये हं, हं, आणि माझ्यात प्रेम करण्यासारखं मला तरी अजून गवसलेलं नाहीये. हं, हं, मी धडपडतो आहे असं तो हं, म्हणतो हं, हं, की मला सगळे मार्ग नाही मिळालेले हं, अजून. हं, हं, म्हणून तू माझ्यावर इतकं प्रेम करू नकोस, कारण हं, कदाचित तुझी फसगत होईल. हं, हं, मलाही तू खूप आवडतेस, हं, तुलाही मी खूप आवडतो, हं, पण प्रेमाच्या बंधनात जर आपण अडकलो ना, हं, तर आपल्या दोघांवरती हं, रडण्याचा प्रसंग येईल. हं, तो हं, मला टाळायचा आहे. हं, एका वाक्यात हं, 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 अख्खं इमोशनल इंटेलिजन्स त्या एका हं, वाक्यात आला. हं, तसं ते आणखी एक गाणं आहे, हं, वैजयंती मालावरती चित्रित झालेलं. मी हं. हे यातनं मी शिकतो. हो, हो, हो. पुस्तकातनच नाही. फार प्रसिद्ध गाणं आहे ते. हं, होठों पे ऐसी बात में दबा के चली आई, हं, खुल हं. जाए वही बात दुहाई है हो. तुम्हारी. खूप सुंदर नाच आहे. अगदी लोकप्रिय गाणं आहे. हां, लोकप्रिय गाणं आहे. हां. त्याच्यामध्ये ते काय म्हणते की होठों पे ऐसी बात में, म्हणजे मी मला खूप सांगायचंय, हं, हं, पण ना मी ते सांगत नाहीये कारण मला ते व्यक्त करायची भीती वाटते. हं, हं, मी जर ते बोलले तर काय परिणाम होईल सांगता येत नाही. हं, हं, पण लोक हो, हं, हं. तुम्ही जे पाहताय ना, हां, हां. ते मी न सांगता जर तुम्हाला कळलं ना, तर हं, हं. दुहाई होतो. हां, हां. किती चांगलं होईल, हो, म्हणजे मी न हो, हो. सांगता जर तुला कळलं, हं, हं. तर किती माझे प्रश्न सुटतील, तुमचे प्रश्न हो, हो, हो. सुटतील एका वाक्यात. अरे खरंच आहे. काय मजा आहे. हं, हं. आणखी एक सांगतो. सांगा ना. म्हणजे असं की त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी गोंधळ कसा होतो, तर हं, तो जुनं गाणं आहे, म्हणजे हं, जुन्या गाण्यात हे हं, जरा हं. जास्त दिसतं हं, हं, आपल्याला. हं, हं. प्रोफेसर मधलं गाणं आहे. त्या कवींचा भावनांक जास्त छान हो, होता का? अरे प्रश्नच नाही. भावनांक होता आणि एक्सप्रेशन पण खूप छान हां, होतं. हां, आता त्या प्रोफेसर मधले एक गाणं आहे हां. की तो नायक खूप छान वर्णन हां, करतो. हां. खुली पलक में झूठा गुस्सा, हां, हां. बंद पलक में प्यार, हां, हं? हां. जीना भी मुश्किल, मरना भी मुश्किल. हं, हं. म्हणजे किती छान आहे. म्हणजे खुली पलक में झूठा गुस्सा, हं, ती जी हं. हिरोईन आहे हं, कल्पना, हं. ती त्याच्याकडे लटक्या रागाने पाहते आहे. हं, खुली पलक में झूठा गुस्सा, हं. मला तुझ्या डोळ्यात हं, लटका राग दिसतो आहे हं, हं. आणि तुझे हा डोळे मिटतेस. हं, हं. बंद पलक में प्यार, हं, म्हणजे तू हं. प्रेमाने असे डोळे मिटतेस, हं. त्या अर्थात मला प्रेम दिसतंय. हां, हां. अगं पण डबल मला मेसेज देतेस तू. हां, हां, हां. म्हणजे बंद पलक में प्यार आणि खुली पलक में गुस्सा. हो. आता मी करू काय? हां, जीना भी मुश्किल, हां, मरना भी हां. मुश्किल. हां, हां. म्हणजे आपली हालत काय, क्या मेरी हं. हालत क्या होगी देखो. हं, हं, हं. तुम आंख बंद करके हो तो प्यार है, हं. खोल देगी तू गुस्सा हं, हं, हं. आहे. याच्यामध्ये एक प्रकारचा इमोशनल इंटेलिजन्स त्या कवितेमधनं आपल्याला हं. सापडू शकतो. हं, म्हणजे हं. आपल्याला जर हे हं. शिकायचं आहे हं, ना, हं. इमोशन आपण हे का करतोय, तर हं. लोकांना याची समज यावी, बरोबर. जाण यावी, हं. भान यावी म्हणून. हं, हं. तर तुम्ही जर कान उघडे ठेवले आणि हं. जर थोडासा विचार केलात, अभ्यास केलात, तर तुम्हाला हे कळेल. आणि मग तुम्ही अर्थातच डेनियल हो, गोलमनचं हो, इमोशनल हो. इंटेलिजन्स वाचा. हो, हो. पुष्कळ पुस्तक आहे, इमोशनल इंटेलिजन्स ॲट वर्क वाचा, हां, हां, हां. लिडरशिप आणि इमोशनल इंटेलिजन्स खूप आहे. हो, ते हो. तर वाचाच, पण बरोबर. डोळे उघडे ठेवून हां, हां. पहा, कान हां. उघडे ठेवून ऐका, कोणाचंही संवाद. बरोबर. तर सर आता या अनुषंगाने असा प्रश्न विचारते, की आता आपल्याकडे जे चित्रपट येतात, म्हणजे साऊथ इंडियातले काही चित्रपट आपल्याकडे हो, हो, बघितले जातात, लोकप्रिय झालेत पण हो, किंवा काही वेब सिरीज येत आहेत. हो, त्याच्यामध्ये ना अगदी पराकोटीची प्रचंड हो, हिंसा हो, सुरू हो, असते. हो, हो. म्हणजे रक्तरंजित सगळं बरोबर, मारामाऱ्या, गोंधळ, एक हिरो येऊन 100 जणांना बरोबर, बुडवतोय. अगदी. हे फार असतं. हं. आणि ना ते एंटरटेनमेंट म्हणून घेतलं हो, जातं. हो, हो. म्हणजे बघितलं आणि सोडून दिलं. पण ह्या गोष्टी सतत सतत हॅमर होऊन ना, म्हणजे ते रक्त दिसण्याची किंवा त्या हं. हिंसेची इतकी आपल्या मेंदूला सहज ठीक सवय. आहे, ओके असं म्हणजे. इट्स आणि ओके, हे जे इट्स ओके. इट्स ओके, मग काय ते काय मारलं आणि आपल्याला ते खोटं हं. आहे असं माहिती आहे. पण हे असं वारंवार जेव्हा पाहिलं जातं ना, तेव्हा ती बोथटता एक येत जाते का त्याच्यातून, आणि परफेक्ट, त्याच्यामध्ये काय फरक होणार आहे आपल्या भावनांकावरती. परफेक्ट प्रश्न आहे. हा. कारण काय माहितीये की अशा प्रकारे, एक तर पहिलं हम्म. माझं वाक्य असं आहे हम्म. की क्रौर्य हे शौर्य नव्हे. हम्म. 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 जे क्रौर्य दाखवलं जातं त्याचे, बरोबर. हिरो दाखवलाय तो मारतोच आहे हा, कोणाला तो तरी. शौर्य नाहीये हा. त्याच्यामध्ये. हा. तर ते क्रौर्य हे शौर्य नाही, हो. हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. हो. आणि ज्या प्रकारे हाणामारी केली जाते ती किती खोटी असते, हम्म. हम्म. हे आपल्याला कळतं, हम्म. हम्म. परंतु लहान मुलांना थिएटरमध्ये नाही जाऊन कळत बघा, ते. हा. ढसा लोक रडत असतात हो, हो. आणि मारलं तो घरून मार मार असं करत असतात. मग हे आपल्याला रस्त्यावर दिसतं ना, आणि टीनेजरना ते पटकन नाही टिनीच्या कळते. हा. रस्त्यावर दिसतं, कोणाला तरी एक जण दुसऱ्याला हा. मारत असतो, हा. सगळे हात साफ करून घेत असतात, हो, हो, हो. कारण तुम्ही डिसेन्सिटाईज झालेले आहात. हं, हं, हं.
मध्यंतरी एक सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये एक ते गाणं होतं. तो मुलगा म्हणजे आता म्हणजे सटकली, तो छोटा मुलगा 6-7 वर्षाचा मुलगा हो म्हणतो आता हो म्हणजे सटकली. बरोबर आहे. मला ऐकून मी हादरलो. हा हा मला असं वाटलं की हे काय हे. आणि हम्म, मुलं असं गातात आणि मुलांकडनं आई वडील गाऊन घेतात हम्म, आणि ते गाऊन दाखवतात त्या हम्म, लावण्यामधले ते लचकणं मुरडणं आणि हम्म, ते डोळ्यांचे नखरे. हम्म, हम्म. अरे 7-8 किती वर्षाच्या वय आहे. मुलाकडनं तुम्ही करून हो घेता. हो हो. काय तुम्हाला काय भावनिक समज आहे की नाही. हम्म, या भावना काय व्यक्त करत असतात. हम्म, अश्लील सोडून द्या, हम्म, पण त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा लघळपणा, हम्म, लगटपणा, हम्म, कोणत्या प्रकारचं हम्म. बाउंड्रीज ओलांडणं मग असतं. त्यातून जे धोके निर्माण होतील त्याची त्या मुलाला जाणीव नसणार आहे. नसणारच, हा कशी होईल. हा हा. त्यामुळे आपल्याला इतक्या प्रकारचं हम्म, विचित्र वागणं समाजात हम्म, दिसतंय हम्म, की ते विचित्र आहे, हम्म, ते असभ्य आहे, हम्म, अश्लील आहे. हम्म, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हम्म. दुसऱ्या व्यक्तीच्या बाउंड्रीज आपण ओलांडतो आहेत. हो हो. स्पर्शाने, हम्म, बोलण्याने, हम्म, बघण्याने आपण हम्म. दुसऱ्या माणसाच्या बाउंड्रीज आपण बरोबर. आणि मनोरंजनाच्या ह्याच्याखाली आणि हे ते झाकलं मनोरंजन म्हणून जातंय. बघतो. हा हे हा. जुनंच आहे म्हणजे हो हो शम्मी कपूरच्या सगळ्या पिक्चर मध्ये हो हो. लालचडी मैदान खडी हा होतं. हा हा पण आपण मी टुक इट व्हेरी लाईटली की ते हा मूर्खच आहे हा हा सगळं. हा. पण आता हे जास्त अंगावर आल्यासारखं हो मला हो वाटतं की हो ते हो. इथे फार बटबटीतपणे आणि रंजकपणे आणि हम्म असं मांडलं जातं ते. हम्म म्हणजे मला हम्म नाही चांगलं वाटत हम्म याविषयी. हम्म आणि मला या निमित्ताने एक खूप हम्म महत्वाची गोष्ट सांगायची आहे की हम्म. मगाशी मी जे एम्पॅथी हो बद्दल हो बोललो. हो. अमेरिकेतला जर अमेरिकेशी आपण खूप काय काय बोलत असतो, हम्म पण अमेरिकेतला सध्या हम्म जो रिसर्च चालू आहे हम्म इमोशनल इंटेलिजन्स मधला, हम्म MRI वापरून, फंक्शनल MRI वाचून, पेट स्कॅन वापरून काय हम्म रिसर्च चाललाय असं जर हम्म विचारलं हम्म तर कम्पॅशन, करुणा, हम्म एम्पथी ही हम्म. कशी शिकवता येते, होय. केव्हापासून शिकवता हा येते. हा. कम्पॅशन ही जाणीव मेंदूच्या कोणत्या भागात निर्माण होते हम्म आणि ती कशी जोपासता येईल, हम्म त्याच्याकरता काय ट्रेनिंग द्यायला पाहिजे, हम्म किती तास शिकवलं पाहिजे, केव्हा हम्म सुरू केलं पाहिजे, हम्म. याच्यावरती प्रचंड संशोधन वा. चाललंय. हा. इमोशनल इंटेलिजन्स वरती, माइंडफुलनेस वरती हम्म अत्यंत मूलगामी संशोधन आज अमेरिकेत घडतं आहे. हम्म आपण अमेरिकेला हसतो, काय त्यांची संस्कृती, काय त्यांचं हम्म बोलत असतो, हम्म. पण केवढा अकॅडमिक रिसर्च चाललेला आहे. हो. आपल्याला त्याची गंधवार्थही नाहीये. हम्म आणि म्हणजे कम्पॅशन हम्म ही कशी शिकवली पाहिजे हम्म याचं त्यांना जाणीव झालीये आणि हम्म मला वाटतं की हळूहळू त्याच्यात फरक पडेल. हम्म त्यांना हे चटके मोठे बसतायत, हम्म कारण कोणी बंदूक घेऊ शकतं हातामध्ये. हम्म त्यामुळे याचा याच्यावरती संशोधन करायला पाहिजे. हम्म हे नाही नाही असं गोळ्या देता कामा नयेत, बंदुका देता असं नाहीत म्हणत ते. हम्म ते विचार करतायत हम्म कसं शिकवता येईल, हम्म काय करता येईल, हम्म समाजामध्ये एकत्रितपणा हम्म आणण्याकरता काय हम्म केलं पाहिजे, हम्म याचं संशोधन करून हम्म त्याप्रमाणे ट्रेनिंग करता आलं पाहिजे. हम्म. नवल वाटेल आता मग हो. माइंडफुलनेस वरती आपण बोलत होतो. हा. अं, एक अमेरिकेमध्ये जवळजवळ हम्म 25,000 ते 30,000 शाळांमध्ये हम्म अगदी 4-5 वर्षाच्या मुलांना 5 हम्म. मिनिटाचा माइंडफुलनेसचं ट्रेनिंग. अरे वा. स्वस्थ बसा, डोळे मिटा, हम्म श्वासावर लक्ष ठेवा हम्म आणि मग सांगतात तुझा श्वास हम्म. आणि दुसऱ्या मुलाचा श्वास एकच आहे. बरोबर. तू श्वास सोडतोस आणि समोरचा मुलगा तो घेतो, हम्म. कारण तो विश्वासाचं नातं आहे. अरे वा. हा. आपण नुसते श्वास एकमेकांच्या वर बसून घेतो, हम्म. तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं नातं आपल्यामध्ये विकसित किती होऊ छान आहे शकतं. हे. इतकी साधी गोष्ट आणि हे कसं केलं पाहिजे ह्याच्यावरती संशोधन करतायत आणि हो हो. खूप चांगल्या आणि हे प्रकारे. आपल्या भारतीय संस्कृतीतूनच गेलेलं आहे तिकडे. अरे यार, आपण ते इम्पोर्ट करून हा म्हणतोय हा की काय योगाचं योगा झालं की म्हणतो की हा वा हा वा हा. खरंय वा. बरोबर आहे. असं तर हा एक हा. छोटासा प्रयोग मी तुझ्या बरोबर हो करतो. हो इमोशनल इंटेलिजन्स हो. करता. हा हा तर मी हे खूप लोकांना शिकवतो. हा हा मित्रमैत्रिणीमध्ये, भावा हा बहिणीमध्ये, हा नवरा बायकोमध्ये, हा आई वडील आणि मुलामध्ये हो होतं. हो. तर आपण एकमेकांना समजून घेण्याकरता काय केलं पाहिजे, हा अगदी साधं आहे हा ते. हा. हं? आपण असे हात ठेवूया, तुझे हात असे ठेव राईट, हम्म आणि तुझ्या या हाताखाली माझा हात आहे हम्म आणि तुझ्या या हाताखाली हम्म माझा हात आहे, हम्म असं आहे. हम्म असे आपण समोरासमोर एकमेकांकडे हम्म बघत राहतोय. हम्म आता हे काय आहे, हम्म तर ह्याच्यामध्ये एक बॅलन्स आहे. हम्म बॅलन्स कसा आहे, हम्म तुला वाटलं तू माझा हात दाब खाली, हम्म हम्म मला वाटलं मी तुझा हात दाबू शकतो, हम्म पण मी तसं नाही करत. हम्म मी काय करतो, हम्म असंच वजन ठेवतो हम्म की आपला हात समोर राहू शकेल. हम्म हम्म म्हणजे मी तुला त्रास देत नाही, तू मला त्रास देत नाहीस. हम्म कसं, हम्म तर
एकमेकांच्या हातावर हात ठेवून, हम्म, हम्म, आपण म्हणतो ना की हम्म, वचन दिले तू मला, हम्म, तसं आपण एकमेकांच्या हम्म, हातावर हात ठेवतो. हम्म, आता मला जाणवते की तुझा हात किंचित ओलसर आहे. हम्म, हम्म, तुलाही वाटत असेल की माझा हात हम्म, किंचित ओलसर आहे. हम्म, म्हणजे काय, हम्म, तर माझी अस्थिरता मनात कितपत आहे हे हम्म. तुला या स्पर्शातनं हो, कळतं आहे. हो. मी न सांगता कळतंय. हम्म, म्हणजे हा भावनिक समज आली तुला. हो, हो, ओके. हो. नंतर मी असं म्हणणार की हम्म, लेट्स, संध्या तू आणि मी, हम्म, आपण एकदम श्वास घेऊया ना. हम्म, म्हणजे आता एक व्हेरिएशन आणूया. हम्म, श्वास घेताना थोडा शॉर्ट आणि सोडताना थोडा हम्म, लांब करूया. हा, हम्म. आता डोळे मिटून पुढची स्टेप काय होणार माहितीये, तर मला माझ्या केवळ तुझ्या नकळत हम्म. हाताचा ओलसरपणा कमी झाला. हो, हो. कारण काय, हम्म, तुझी किंचितशी अस्थिरता असेल हो, ती हो, नाहीशी झाली. हो. काय वेळ लागला, हा, काहीच नाही वेळ लागला. हो. मी तुला सांगितलं नाही, तुही मला सांगितलं हा, नाही, हा, फक्त आपलं हा. सिंक्रोनायझेशन झालं. हो, हो, कसलं सिंक्रोनायझेशन झालं, तर हो, अनुभवाचं. हो, कोणत्या अनुभवाचं, हो, तर भावनिक. हो. किती छान आहे. इट्स सो हा, सिम्पल. हा. म्हणजे श्वास किती महत्वाचा आहे, श्वास त्याचं किती घेण्याची महत्वाचा आहे, पद्धत. त्या श्वासातनं आपल्याला किती जाणीवा होतात, हम्म, आपल्या भावनिक जाणीवा होतात. हळूहळू आपण करत जातो ना, तसं हम्म, तसं आपला केवळ श्वास सिंक्रोनाइज होतो असं नाही, हम्म. तर हृदयाचे ठोके पण सिंक्रोनाइज होऊ शकतात. हो, हो. की माझ्या हृदयाचा वेग आणि तुझ्या हृदयाचा वेग सेमच येऊ शकेल, हम्म, बिकॉज वी आर कनेक्टेड. हम्म, आपण भावनिक एक पूल बांधला. हम्म. आणि असं आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, हो, हो. तेव्हा तू म्हणशील की माझ्या लक्षात आलं तुला काय म्हणायचंय, आय कॅन अंडरस्टँड यू बेटर. येस, येस. खरे. काय लागलं, काहीच नाही ना, मशीन ना, काही विचार ना, हा. काही नाही, काही नाही, काही हो, नाही. हो. सच अ सिम्पल थिंग टू वर्क ऑन युअर इमोशनल हा, हा. इंटेलिजन्स बिटवीन पीपल. हो. कारण इमोशनल इंटेलिजन्स ही माझी पॉवर नाहीये, इट्स अ हम्म, शेअर्ड पॉवर. हो, हो. मी एकटा एखाद्या बेटावर आहे आणि मला इमोशनल इंटेलिजन्स आहे, हम्म, तर मला कळतं की मी फार वैतागलेलो आहे आणि मी हम्म. वाट बघतोय कोणीतरी येईल. हो, तर हो. जर दुसरा माणूस येतो तेव्हा हम्म, मला माझं जग बदलत जातं ना. हा, हा. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स इज अबाउट पीपल, हम्म, लोक हम्म, आणि मी. हम्म, याच्यामध्ये जो दुवा असतो हम्म. तो तो यांनी आपण हो, साधत हो, असतो. हो, हो. मग मला एके ठिकाणी काल प्रश्न विचारला की हम्म, आनंद दुःख हम्म. याच्या पलीकडे आणखीन काही माणसाच्या मनात असतं का. हा, हा. तर म्हटलं आनंद दुःख असतं, हम्म, ती व्यक्तिगत जाणीव आहे. पण हम्म. जास्त महत्वाची जाणीव कोणती, तर करुणा आहे ना. हो. की तुझं दुःख मला समजतं, हम्म. तुझ्या दुःखात मी सहभागी होतो, म्हणजे मला कळतं तुझं दुःख, हो, हो. आणि तुझ्या आनंदात पण मी सहभागी होतो. हम्म. ते जरा कठीण आहे. हो. दुसऱ्याला आनंदी बघून खरंय. मला अरे त्याला हा, कसा आनंद होतो, त्याला बरं मिळालं, मला हा, नाही हा, मिळालं, हा, असं हा, होतं. हा. सो वी नीड टू मूव्ह. आपली वाटचाल हम्म, ही या इमोशनल इंटेलिजन्सच्या मार्गाने गेली पाहिजे, जिथे हम्म. कंपॅशन निर्माण होऊ हो, शकेल हो, हो. आणि आपण एकत्र राहू शकू, जे आपल्या समाजाला या क्षणी, या हो, घडीला हो, हो. काय गरज आहे, हा, हा. तर त्या कंपॅशनची. बरोबर. मग ती दोन समाजात असेल, दोन प्रकारच्या हा, लोकांच्या मध्ये असेल, हा. कशातही असेल, हो, हो. कोणत्याही पातळीवर असेल, राजकीय, शैक्षणिक, भावनिक, हम्म. आपण माणसं आहोत. बरोबर आहे. हे माणूसपणाचं जाणीव हा. इज ऑल अबाउट बरोबर आहे. इमोशनल इंटेलिजन्स. तर आता आपण ब्रॉड ह्याच्यावरती बघायला गेलं तर आता आपण व्यक्ती म्हणून हे समजून घेतलं. बरोबर. तर आता समष्टी म्हणून म्हणजे समाज म्हणून समाजाचा एक इंटेलिजन्स असतो. हो. हा, तर आपला भारतीय समाज खूप उत्सवप्रिय आहे. हो. विविध उत्सव आपण साजरे करतो, त्याच्यातून व्यक्त होतो, त्याच्यातून आपले भावनिक नाती दृढ होतात. हा, तर आपल्या समाजाचा म्हणून एक असा कलेक्टिव्ह भावनांक असतो का हो सर? नक्कीच असतो. हा. आता कसं आहे माहितीये, मगाशी मी ते उदाहरण दिलं ना हो, हो, अमेरिकेतलं, हो. हा, की त्या समष्टीवरच अभ्यास केला हा, त्यांनी, की हा. कंपॅशन नाहीये हम्म, आपल्या देशात. पण आपण म्हणतो, हम्म, खरंच विचार केला पाहिजे आपण, हम्म, खऱ्या अर्थानं हम्म. आपण कंपॅशनेटली एकमेकांना भेटतो का, बोलतो का. हम्म, आपले सण घ्या, वार घ्या, हम्म, आपले समारंभ घ्या, हम्म. त्याच्यामध्ये किती प्रमाणात स्पर्धा आहे, किती प्रमाणात हेवा दावा आहे, किती प्रमाणात एकमेकांना जोखतो आपण, किती प्रमाणात
एकमेकांची लायकी ठरवत असतो किंवा किती प्रमाणात आपण दुसऱ्यावरती इम्प्रेशन करत असतो याची चढाओढ आहे, की आपण एकत्र बसून गप्पा मारतोय, का सण हा ते मोबाईल वरनं रेकॉर्ड केलं ड्रोन वरनं केलं आणि हे केलं ते केलं, याच्यात आहे की 100 प्रकारची आम्ही पक्वानं ठेवली, अरे 10 माणसं प्रेमाने एकत्र बसून गप्पा मारल्या. म्हणजे त्याचं जे व्यापारीकरण आहे ना, त्या व्यापारीकरणामधनं तो भावनिक जी समज आहे ना ती पेटंटेड झाली. पेटंटेड आहे ती, बरोबर कमोडिफिकेशन झालंय. बरोबर. आणि एक नागरिक म्हणून पण ना, म्हणजे हे नागरिक आपलं म्हणून पण कौटुंबिक झालं. आपल्याकडे आता मगाशी मी बाउंड्रीचं उदाहरण दिलं. त्या बाउंड्री आणि भावनिक समज आता कसं आहे, समष्टीचा तो विचार केलाच म्हणून आपली घरं आपण स्वच्छ ठेवतो, बरोबर. आपण अगदी स्वच्छ करा, हे करा ते करा ते करा. आपली पब्लिक स्पेस आपण किती स्वच्छ ठेवतो, ते सुद्धा आपले इमोशनल इंटेलिजन्स आहे ना. तुम्ही पब्लिक स्पेस नाही स्वच्छ ठेवत, ते फेकतो, टाकतो, नद्या घाणेरड्या करतो, वाटेल ते करतो आणि नदीची माता म्हणून पूजा करतो. काय काहीच अर्थ नाही त्याला. पब्लिक स्पेस ही माझी स्पेस आहे, ती मी व्हायोलेट करायची नाही, ती माझी बाउंड्री मी ओलांडतो आहे. मोठ्याने गाणी लावली की दुसऱ्या माणसाच्या श्रवणावरती तुम्ही आक्रमण करता आहात. हे याची जाणीव आपल्याला आली पाहिजे आणि बकालपणा आलाय याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही भावनिक समज आपल्या समाजातली कमी होत चालली अशी मला भीती वाटते. आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्या प्रकारच्या उत्सवामध्ये, सगळ्या प्रकारच्या समारंभामध्ये, सगळ्या प्रकारच्या भेटीगाठीमध्ये भावनिक ओळख, एकत्र येणं तिळगुळासारखी गोष्ट आहे की मी प्रेमाने देतो, दसऱ्याला देतो, सोनं लुटतो, दिवाळीचा फराळ एकमेकांना देतो, गोकुळाष्टमीमध्ये आपण साजरा करत असतो, आपण गाणी म्हणत असतो, आपल्याकडे सगळ्या समारंभांची गाणी आहेत, ती गाणी एकत्र म्हणत असतो, विदाईची गाणी आहेत, एकत्र येण्याची गाणी. हे सगळे दे आर ऑल अबाउट इमोशनल इंटेलिजन्स. ऑल सॉंग्स आर, बरोबर. शैलीने म्हटलं की आवर स्वीटेस्ट सॉंग आर द सॅडेस्ट सॉंग्स. इतकं ते छान आहे, तर ते आपण जागूया, आपल्यात आहे ते आपण या इमोशनल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण जागूया असं मला वाटतं. समाज म्हणून पण आपल्याला कसं भावनिक दृष्ट्या, म्हणजे आता आपली अर्थव्यवस्था विकसित होतीये, म्हणजे एक काळ असा होता की अगदी कठीण परिस्थितीत लोकांनी दिवस काढले तरी देखील लोक एकमेकांशी अटॅच होती. तर जसं आपण पुढे जातोय तसं जसं आपल्याकडे आर्थिक स्वातंत्र्य आलंय, आर्थिक सुलभता आली आहे, प्रगल्भता आली आहे, तसं ती व्यक्त आपण जी करतो त्याच्यात पण एक समाज म्हणून आपल्याला एक छान प्रगल्भ राहायला पाहिजे ना. मला असं वाटतं की आर्थिक समृद्धी तशी भावनिक समृद्धी आली पाहिजे, बरोबर. भावनिक समज आली पाहिजे, भावनिक संपन्नता आली पाहिजे. म्हणून तर हॅपीनेसचा इंडेक्स शोधून काढतात आणि बघतात की खरंच कोणी आनंदी कसे आहेत, कितपत आहेत. तर मला असं वाटतं की एकूणच समाजाचा असा आपण हा विचार आपण व्यक्तिगत पातळीवरती आणि सामाजिक पातळीवरती पण आपण केला पाहिजे आणि काहीतरी इन्स्टिट्यूशनलाइज केलं पाहिजे. म्हणजे असं की हे शिकवलं पाहिजे. आपल्याला वाटतं की मनापासून असलं तर असलं, नसतं तर नसतं. आपण म्हणतो की हे सगळं ना अनुवंशिक असतं असं आपल्याकडे असं पण म्हटलं जातं की असं आम्ही नाही का मोठे झालो तसे तुम्ही मोठे, तसं नाही होणार. तुम्ही मोठे झालेले काय ते दिवे लागते आम्हाला दिसतंय. म्हणजे आता जर आपल्याकडे आर्थिक स्वातंत्र्य आहे तेवढी आपल्याकडे ज्ञानाची द्वारं खुली झाली, इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे आपल्याला ज्ञान. तर अशा वेळेला आपण अधिक ते स्वीकारून अधिक भावनिक प्रगल्भ होऊ शकतो आणि स्वतःची ओळख करून घेत असतो, स्वतःची जाणीव ठेवत असतो. तर ही भावनिक समृद्धता यावी आणि आपण भावनिक दृष्ट्या आपली भरभराट व्हावी असं आपल्या समाजाचं चित्र आपण रेखाटूया. ते रेखाटताना सुद्धा खूप आनंद होतोय. बरोबर. तर सर, भावनिक बुद्ध्यांक या विषयावरती आपल्या प्रेक्षकांना खूप छान माहिती सांगितली, त्याचे सगळे पदर उलगडून सांगितलेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. वर्तमानमध्ये तुमच्यासोबत आम्हाला अनेक एपिसोड करायला आवडतील विविध विषयांवरचे, तर त्यावेळेला गप्पा मारायला आवडतात. हो. तर प्रेक्षक हो, आज वर्तमानमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.